म्हणजे आयुष्यात नियती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी देते, पण काही ना काही रुकरुक मात्र मनात ठेवतेच. असाच काहीसा प्रकार उद्योगरत्न अब्जाधीश रतन टाटा यांच्या सोबत घडला होता. म्हणजे अब्जाधीश असलेल्या रतन टाटा यांच्याकडे सर्व काही होतं, मात्र त्यांना त्यांचं खरं प्रेम मिळालं नाही अशी खंत त्यांनी नेहमी बोलून दाखवली. या गोष्टीची कायम त्यांच्या मनात खंत होती आणि हे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलून देखील दाखवलं होतं. म्हणजे व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मान सन्मान मिळूनही वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना एकटेपणाला सामोरं जावं लागलं होतं. काल रात्री रतन टाटा यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांना शोक अनावर झाला. रतन टाटा यांच्या निधनानं देशावर शोककळा पसरली. टाटा यांनी तरुण वयातच जबाबदारी घेत टाटा समूहाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आजही भारतासह जगभरातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा समूह उच्च शिखरावर आहे. मंडळी, रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वच ठिकाणी उत्तुंग यश आणि प्रचंड मान सन्मान मिळवला, पण त्यांनी आयुष्यभर लग्न केलं नाही. पण का? रतन टाटा यांची कोणती लव्ह स्टोरी अधुरी राहिली? का आयुष्यभर रतन टाटा अविवाहित राहिले? त्याचाच हा सगळा किस्सा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, काल रतन टाटा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र काल रात्री त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. भारताचे एक अनमोल रत्न हरपल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर आणि उद्योग समूहावर शोककळा पसरली आहे. म्हणजे देशातील एक मोठे आणि प्रतिष्ठित उद्योगपती असलेल्या टाटांनी व्यवसायासोबतच देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्याही अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडल्या. सध्या त्यांचा टाटा समूह इतका मोठा आहे की तो मिठापासून जहाजापर्यंत सर्व काही बनवतो आणि टाटा समूहाच्या या प्रगतीमध्ये रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. मंडळी, रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे यश संपादन केलं. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पण प्रेमानं मात्र कायम रतन टाटा यांना हुलकावणी दिली. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात नेहमी एकटेपणा सोसावा लागला. रतन टाटा हे आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी कधी लग्न केलं नाही आणि याची कबुली खुद्द रतन टाटा यांनी एका कार्यक्रमात दिली होती. त्यांचा मॅनेजर शंतनूच्या स्टार्टअप गुड फेलोच्या उद्घाटनावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कधी कळणार नाही एकटं राहणं काय असतं. जोपर्यंत तुम्ही एकटे राहून तो वेळ घालवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या वेदना काय आहेत या समजणार नाहीत. कोणालाही म्हातारं होण्याची इच्छा नसते, पण ती एक न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या या बोलण्यातून त्यांना आयुष्यात किती भयंकर एकटेपणा सोसावा लागला हे स्पष्ट दिसून आलं होतं. म्हणजे रतन टाटा हे एकदा खऱ्या प्रेमात पडले होते, पण त्यांची ती प्रेम कहाणी अधुरी राहिली होती. 60च्या दशकात लॉस एंजेलिस मधील एका कंपनीमध्ये काम करत असताना रतन टाटा प्रेमात पडले होते. ज्या मुलीच्या प्रेमात रतन टाटा होते त्याच मुलीसोबत ते लग्न सुद्धा करणार होते. मात्र अचानक त्यांच्या आजीची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना भारतामध्ये यावं लागलं. त्यावेळी रतन टाटा यांना असं वाटलं की जी मुलगी माझ्यावर प्रेम करते ती सुद्धा भारतामध्ये येईल. पण त्यावेळेस 1962 मध्ये भारत चीन युद्ध चालू होतं. त्यामुळे त्या मुलीचे आई वडील मुलीला भारतात पाठवण्यास राजी नव्हते. पण तरीही ती मुलगी भारतात आली, पण तिला भारत काही रुचला नाही. त्यामुळे ती माघारी गेली आणि रतन टाटा व त्या मुलीचं नातं तुटलं आणि त्या मुलीनं पुन्हा तिकडल्याच एका दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. अशी त्यांची ही प्रेम कहाणी अपूर्णच राहिली. त्यानंतर रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही. त्यानंतर रतन टाटा यांचं नाव सिने अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडण्यात आलं होतं, पण त्या गोष्टीही कुठे पूर्णत्वास गेल्याचं दिसून आलं नाही आणि टाटा अविवाहित राहिले. एका मुलाखती दरम्यान रतन टाटा यांनी त्यांच्या लव्ह लाईफ बद्दल सविस्तरपणे सांगितलं होतं. माझ्या आयुष्यात एकदा नव्हे तर 4 वेळा प्रेमानं दार ठोठावलं, पण कठीण प्रसंगामुळे कुठलंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही असं ते म्हणाले. यानंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही आणि संपूर्णपणे टाटा समूहाचा व्यवसाय भारतात विस्तारण्यावर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर देशाच्या आणि सामान्यांच्या प्रगतीचा विचार केला, त्यासाठी काम केलं. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांनी आपल्या मेहनतीने टाटा समूहाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. आजही टाटा समूह हा भारतातील सर्वाधिक कंपन्या असलेला समूह आहे. सर्वात जास्त लोकांना रोजगार देण्याचं काम पण टाटा समूहाने केलंय, पण त्यांना त्यांचं खरं प्रेम मिळालं नाही. या गोष्टीची खंत मात्र कायम त्यांच्या मनात होती. मंडळी, रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर आणि उद्योग समूहावर शोककळा पसरली आहे. ते आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे प्रेरणादायी विचार आपल्यात कायम असतील. सध्या उद्योगरत्न रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? रतन टाटा यांना भारतरत्न मिळायला हवा का?
तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.